नमस्कार शेतकरी बंधूंनो, या वर्षीचा पावसाळा कमी राहणार आहे आणि तो कमी अधिक राहील असं समजून आपण थोडस या वर्षीच्या सोयाबीन पेरण्याविषयी थोडीशी चर्चा करू. बंधूंनो, सोयाबीन हे महाराष्ट्राचं, मध्य प्रदेशचं सगळ्यात महत्वाचं पीक आहे. काही झालं तर सोयाबीन आपण सोडू शकत नाही. तर पावसाळा कमी जास्त असताना सोयाबीन आपण कसं पेरायचं, त्याचं उत्पन्न कसं घ्यायचं याविषयी थोडस आज आपण बोलू. बंधूंनो, पावसाळा ज्यावेळी कमी असतो त्यावेळी आपल्याला सोयाबीनच्या लवकर येणाऱ्या जाती किंवा मध्यम मुदतीत येणाऱ्या जाती पेरणं आपल्या फायद्याचं असते. आणि आपली जमीन जर अगदीच हलकी असेल तर आपण सोयाबीन त्या जमिनीत पेरू नये, कापसासारखं पीक घ्यावं असा माझा सल्ला आहे. बंधूंनो, सोयाबीन हे असं पीक आहे की ते फुलावर येताना जर पाण्याचा ताण पडला तर त्याचं उत्पन्न आपल्याला येतच नाही, म्हणजे काहीच उत्पन्न येत नाही. तर आपल्याला असं नियोजन करायचं आहे की जो काही पावसाळा असेल त्या पावसाळ्यामध्ये आपलं नुकसान होणार नाही. म्हणून आपल्याकडे जर काही संरक्षणात्मक पाणी द्यायची जी व्यवस्था असते, सप्लिमेंटरी इरिगेशनची जी व्यवस्था असते, ती आपण या पावसाळ्यामध्ये पूर्ण जरी वरचा पाऊस असला तरी ती यंत्रणा आपण तपासत असायला पाहिजे. म्हणजे खंड पडला पावसाचा तर आपल्याला पाणी देता येते. आता सोयाबीनच्या ज्या वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत कमी अधिक कालावधीत येणाऱ्या, त्याविषयी थोडस बोलू. या व्हेरायटी साधारणतः 80 ते 85 दिवसात येतात. त्या व्हेरायटीला आपण लवकर येणाऱ्या व्हेरायटी म्हणतो. जिथे हलकी जमीन आहे तिथे आपण ह्या व्हेरायटी घ्यायला पाहिजे. त्यामध्ये JS 2212 आहे, JS 2034 आहे, JS 9560 आहे. तर हलक्या जमिनीसाठी आणि हलक्या किंवा मध्यम जमिनीसाठी तुम्ही ह्या व्हेरायटी घेऊ शकता. नंतर मध्यम दिवसात येणाऱ्या ज्या व्हेरायटी आहे त्यामध्ये PDKV आंबा आहे, फुले दुर्वा आहे, JS 9305 या व्हेरायटीला सुद्धा आपण मध्यम मुदतीची व्हेरायटीच म्हणू शकतो. तर ह्या मध्यम जमिनीसाठी ह्या व्हेरायटी आहेत. आणि सोयाबीनच्या ज्या लेट व्हेरायटी आहेत, जसं त्या 105 किंवा 105 दिवसापेक्षा जास्त कालावधी घेतात, जसं फुले संगम आहे, फुले संगम किंवा KDS 726, ही व्हेरायटी थोडीशी लेट आहे. तर जिथे तुम्हाला सप्लिमेंटरी इरिगेशन आहे, जिथे पाणी देण्याची व्यवस्था आहे, तिथेच तुम्ही लेट व्हेरायटी घ्यायची आहे. आणि यावर्षी तुम्हाला सोयाबीन पेरताना माझं तुम्हाला आव्हान आहे, माझी तुम्हाला सूचना आहे की सीड ट्रीटमेंट केल्याशिवाय तुम्ही सोयाबीन पेरूच नका. त्यामध्ये तुम्हाला थायोमिथाक्झॉन 30% DS वालं जे असते ते तुम्हाला लावायचं आहे 1 किलो बियाण्याला 5 मिली याप्रमाणे. आणि एक फंगीसाईड लावायचं आहे. त्या फंगीसाईड मध्ये कार्बनडाझिम मँकोजेबचं कॉम्बिनेशन चालू शकते, मेटॅलॅक्झिल मँकोजेबचं कॉम्बिनेशन चालू शकते, किंवा कुठलंही फंगीसाईड तुम्हाला तुमच्या पसंतीचं, तुमच्या दुकानदाराच्या पसंतीचं लावायचं आहे. सीड ट्रीटमेंट केल्याशिवाय सोयाबीन पेरूच नका, असं माझं तुम्हाला आव्हान आहे. याप्रमाणे आपल्या जमिनीच्या हिशोबानं लवकर येणाऱ्या, मध्यम मुदतीत येणाऱ्या आणि पाण्याची व्यवस्था असेल तरच तुम्ही उशिरा येणाऱ्या किंवा दीर्घ मुदतीच्या सोयाबीनच्या जाती पेरा, म्हणजे आपलं नुकसान होणार नाही. याप्रमाणे जर आपण नियोजन केलं तर आपलं सोयाबीनचं उत्पन्न जाणार नाही. सोयाबीनचं आपलं उत्पन्न जाऊ नये, त्यापासून आपण वंचित होऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्याप्रमाणे आपण निर्णय घ्यावा आणि आपलं उत्पन्न घ्यावं. धन्यवाद.